नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये गुढीपाडवाचं सेलिब्रेशन सुरू आहे. आता काव्याचा श्रीखंड सगळेजण टेस्ट करणार आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे, की काव्याच्या श्रीखंडामध्ये रम्याने साखर घातलेलीच नव्हती आणि तिथे काव्याचं लक्षही नव्हतं. तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय-काय होणार आहे आणि यावरून वसू आत्या काव्याला किती काय बोलणार आहे. एपिसोडची सुरुवात होत आहे जेव्हा नंदिनी सगळ्यांना हे सांगत आहे, की अ, गुढीपाडव्याचा बेत तर असतोच श्रीखंड-पुरी, परंतु आजचं श्रीखंड थोडं स्पेशल आहे. आज श्रीखंड काव्याने बनवलेलं आहे. काही नाही, वसुआत्याने ते चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे काव्याने आजचं श्रीखंड बनवलेलं आहे. तर तिकडे वसुआत्या म्हणते, की "एवढी काय तारीफ आहे त्यातली? तू पहिले चाखून तर बघा काय आहे? कडू असलेल्या व्यक्तीने गोड जरी पदार्थ केला तरी तो कडूच असणार आहे." असं वगैरे वसुआत्या म्हणते आणि वसुआत्या रम्याला असा इशारा करते आणि हळूच बोलते, की "मी आता चाखून बघते आणि तमाशा करते." रम्या म्हणते, "नाही आहे, बाकीच्यांना टेस्ट करू दे, कारण त्यामध्ये साखरच नाहीये." बाकीचे टेस्ट करतील त्यांचा चेहरा आपोआपच खराब होईल आणि सगळ्यांना कळेलच. तर तिथे अ, जिवा जेव्हा ऐकतो की हे काव्याने केलेलं आहे श्रीखंड तेव्हा तो घेत नाही. दुसरीकडे सगळेजण श्रीखंड टेस्ट करतात, वाहवाही करतात. जेव्हा रम्या टेस्ट करते तेव्हा तिला कळतं की सगळं व्यवस्थितच आहे. साखर वगैरे पण त्यामध्ये टाकलेली आहे. हे कसं काय झालं? ती खूप शॉक होते. वसू आत्या पण रम्याकडे बघते आणि म्हणते, "तू तर म्हटलं होतं यामध्ये साखर नाहीये." हे तर अप्रतिम झालेलं आहे. सगळेजण तारीफ करत आहेत काव्याच्या श्रीखंडाची आणि रम्या विचार करते की हे नेमकं झालं कसं? काही कळतच नाही. तिचा कन्फ्यूज चेहरा आहे. तर तिकडे नंदिनी तिच्याकडे बघत आहे आणि नंदिनीनं हे सगळं ठीक केलेलं आहे. नंदिनी जेव्हा किचनमध्ये येत असते, तेव्हा ती बघते की साखरेच्या डब्यामध्ये तेवढीच साखर आहे. आणि ती आठवते की तिच्या आईसोबत बोलणं झालं होतं की पॅक साखरमधली आपल्याला साखर टाकायची आहे, जी अजून कोणीही टाकलेली नव्हती. याचा अर्थ श्रीखंडामध्ये साखर नाहीये, हे ती समजून घेते आणि ती ते श्रीखंड मीठ करते, त्यामध्ये साखर टाकते. तर रम्या जेव्हा नंदिनीकडे बघते, तेव्हा आपला चेहरा ठीक करते. कारण नंदिनीला शक नको व्हायला. नंदिनी पण मनातल्या मनात म्हणते, "यावेळेस रम्या तू जे केलंस त्याचा पुरावा तर नाहीये माझ्याकडे, पण माझं मन बोलतंय की या सगळ्याच्या मागे तूच आहेस." तर सगळेजण तारीफ वगैरे करतात आणि नंतर मग मानिनी नंदिनीला म्हणते, की "नंदिनी तू पण बस बरं आता जेवायला." आणि मानिनी म्हणते, की "काय मुलांनो तुम्ही आपापलं जेवण करत आहात. बायकोकडे पण लक्ष द्या. त्यांना पण भूक लागली असणार आहे. तुमचा लग्नानंतरचा पहिला सण आहे. एक काम करा श्रीखंड-पुरी भरवा बरं आपापल्या बायकोला." तर हे ऐकून चौघेही शॉक होतात. मानिनी जीवाला म्हणते, जीवा मग नंदिनीला श्रीखंड-पुरी भरवतो. हे बघून काव्या खूप जेलस फील करते. तिला वाईट वाटतं. पण तिकडे पार्थची पण वेळ असते. पार्थ पण काव्याला भरवणार. तेव्हा काव्या असा हात समोर पडते आणि म्हणते, की "मला नकोय. मी माझी-माझी खाईन. मी माझी-माझी खायला समर्थ आहे." तर पार्थला वाईट वाटतं आणि इकडे वसुहत्या पण म्हणते, "अगं माहिती आहे की तू तुझं खायला समर्थ आहेस, परंतु पार्थ इतक्या प्रेमाने तुला भरवत आहे तर घ्यायचा ना घास." वगैरे, वगैरे म्हणते आणि मग वसुहत्या म्हणते, "काय आहे हिला असल्या कडू व्यक्तीला कडूपत्ताच खायला द्यायला पाहिजे. तसंही कुठलाही दिवस सोडत नाहीये तमाशा किंवा हे करण्याचा." तर मग काव्याला राग येतो. काव्या जाते किचनमध्ये आणि कडीपत्त्याची पानं खायला घेते. सगळेजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तिला ठसका लागतो. तिला पाणी देण्याचा प्रयत्न करतात. परंतु काव्य तिथून निघून रूममध्ये येते. तिच्या मागे-मागे तिथे पार्थ येतो श्रीखंड घेऊन. काव्याला खूप वेळा कडू लागलेलं असतं. अ, पार्थच्या पार्थला बघून ती विचारते, की "काय आहे तुम्ही का आले माझ्या मागे-मागे?" काव्या वापस पार्थला रागवत आहे आणि म्हणते, "तुम्ही माझ्या मागे का आले?" वगैरे. पार्थ म्हणतो, "मी कशाला येऊ? आईने पाठवलंय श्रीखंड घेऊन. गजरा पण आईने सांगितला होता. मला घास भरवायला पण आईने सांगितलं होतं आणि हे श्रीखंड पण आईनेच पाठवलेलं आहे. तर काय आहे, की तर काव्या म्हणते, की "काय ते तुमच्या वसवात्याने म्हटलेलं आहे ना, की मी कडू आहे, मी नेहमी कडूच राहणार आहे," वगैरे, वगैरे. तर पार्थ म्हणतो, की "दुसऱ्यांच्या बोलण्यावरून आपण आपल्याला कधीच जज करू नये," असं वगैरे पार्थ म्हणतो आणि तिला श्रीखंड देण्याचा प्रयत्न करतो. पण काव्या काही घेत नाही. तिला कडू तर लागलेलं असतं, तिला खायचं पण असतं, परंतु पार्थच्या हाताने तिला घ्यायचं नसतं. तर पार्थ श्रीखंड ठेवून तिथून निघून जातो आणि मग काव्या चोरून ते श्रीखंड फटाफट, फटाफट खायला घेते. पार्थ तिथे येतो आणि हसायला लागतो तिला बघून. काय म्हणते काय काव्या म्हणते, की "हसायला काय झालेलं आहे?" पार्थ म्हणतो, "काय काय नाही, मी माझा मोबाईल विसरला होता इथे म्हणून मी घ्यायला आलो. ते तुम्ही असं चोरून-चोरून फटाफट खात होता ना, तर ते एक मांजर नसते का गोंडस मांजर, तसा दिसत होता म्हणून हसायला आलं, बाकी काही नाही." तर इथे पार्थ आणि काव्याची केमिस्ट्री आता छान होत आहे. तर दुसरीकडे आपण बघतो की संध्याकाळ झालेली आहे. गुढी उतारण्याचा वेळ झालेला आहे. तेव्हा सगळेजण गुढीची पूजा करतात आणि मानिनी जीवाला म्हणते की "जीवा गुढी उतार आता." तर तिथे बाजूला नंदिनी उभी असते. त्याच्यामागे काव्या आणि पार्थ उभे असतात. कारण सगळ्यांनी पूजा केलेली असते. काव्या आणि पार्थच्या नंतरच नंदिनी आणि जीवा पूजा करत आहेत. त्यामुळे सगळे असे तिथेच उभे असतात जवळ-जवळ. जीवा गुढी उतारायला घेतो. तर जसं की रम्याला म्हणते कारण रम्या खूप खुश दिसते. तर आई विचारते रम्याची आई तिला की "नेमकं तू खुश का आहे? तू यांच्या सुखामध्ये सुखी आहेस का?" रम्या म्हणते, "नाही, मी कशाला सुखी व्हायला गेले. मी काय केलेलं आहे माहिती आहे का? ते जी गुढी आहे ना, तिचा कलश मी ढिला केलेला आहे. जेणेकरून कोणी पण आता त्याला जरा पण हलवलं ना, तो कलश नक्की खाली पडणार आहे आणि ते गुढीपाडव्याचं अपशकुन होणार आहे. म्हणून मी खुश आहे. तर वसुहत्या पण खुश होते. तिकडे जीवा उतारायला घेतो गुढी आणि तो कलश असा खाली पडणारच. इकडे जीवाचा पण तोल जातो कलश सांभाळायच्या नादात. तर नंदिनी तो कलश हाती कॅच करते. जीवाला तिकडे पाच सांभाळतो. गुढी काव्या सांभाळते. तर असे सगळे चौघं मिळून ते गुढी व्यवस्थित सांभाळून घेतात आणि इथेच एपिसोड सुद्धा संपतो. तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघतो की
जेवण जे आहे ते पूर्ण जेवण नंदिनीने बनवलेलं असते. सगळे तिची तारीफ करत आहेत. परंतु वसू आता नंदिनीच्या बोटामध्ये ती एंगेजमेंटची अंगठी अजून बघते आणि ती म्हणते, "काय नंदिनी, एंगेजमेंटची अंगठी, बाळसोबतच्या एंगेजमेंटची अंगठी तू अजूनही घातलेली आहेस का?" मग नंदिनी ती अंगठी काढते आणि बाजूला ठेवते. सगळेजण तिला काढायला लावतात तर. तर तिथे पार्थच्या पण बोटामध्ये अंगठी असते एंगेजमेंटची. तर त्याला पण म्हणतात, पार्थ पण तो अंगठी काढतो आणि मग वसू म्हणते, "आता कसं सगळं नीट आहे." पार्थ तिथून निघून जातो कारण त्याच्या जुन्या जखमा वापस ताज्या झाल्या आहेत. तो विसरण्याचा प्रयत्न करतोय, पण वसू आणि हे सगळे लोकं त्याला वापस तेच आठवण्याचा हे करत आहेत. तर तुम्हाला आजच्या एपिसोडचा अपडेट कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.